हा मग 91 आहे पोल्टी आपली सुरू झाली आहे. हा क्वेश्चन पोल्टी कम हिस्ट्री आहे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट संदर्भात अचूक विधान ओळखा. तर 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट होता, पहिला ऍक्ट आहे. पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, ब्रिटन गव्हर्नमेंट किंवा सॉरी ब्रिटिश सिस्टीम समजायची असेल तर त्यांनी केलेले कायदे समजून घ्यायला लागते. मी प्रत्येक टेस्टमध्ये किंवा राज्यसेवेला मी 10 वेळा सांगतोय, आपण कायदे असे बघतो, कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय, कायदे येऊन येऊन एक प्रश्नाचा विचारेल, पण मी तुम्हाला सांगतो, हिस्ट्री जर समजायची असेल, माझा शब्द लक्षात ठेवा, ज्याला हिस्ट्री समजायची असेल आधुनिक सगळी, तर लक्षात घ्या त्याला कायदे समजले पाहिजे. सगळं कायद्यावर डिपेंड आहे, लक्षात घ्या. कारण जे काही सिस्टीम राबवली ब्रिटिशांनी, ते सिस्टीम जी काय म्हणतो रूल ऑफ लॉ नुसार राबवली, कायद्यानुसारच राबवली. आणि हे कायदे आपल्यासाठी फायद्याचे होते का हानिकारक होते? हानिकारक होते. हानिकारक होते म्हणून आपण काय झालो, त्यांच्या विरोधात रिॲक्ट झालो म्हणून त्यांना आपल्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुन्हा दडपून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून पुन्हा आपण रिॲक्ट झालो. हे दडपून टाकणं, रिॲक्ट होणे, यालाच म्हणतात भारतीय स्वातंत्र्याची चळवळ म्हणतात. दुसरं तिसरं काही नाही. तर हे लक्षात घ्या, कायदे खूप जबरदस्त आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा भारतामध्ये ब्रिटिश इस्टॅब्लिशमेंट जर स्थापन झाली असेल, म्हणजे ब्रिटिश इस्टॅब्लिश झाली असेल, ते बंगाल, बिहार, ओरिसामध्ये झालेली आहे, पहिल्यांदा झाली. आणि तिथून आणि एक कंपनी, म्हणजे जशी व्यापारी कंपनी आहे, ही व्यापारी कंपनी एक सत्ता स्थापन करते. सत्ता स्थापन करणे कोणतेही राजकीय काम आहे, म्हणजे तो कोणाचं काम आहे? कोणत्याही देशाच्या सत्तेचं काम आहे. पण त्या देशातली सत्ता एक सत्ता स्थापन न करता कोण स्थापन करते? व्यापारी कंपनी स्थापन करते. हा खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. त्याच्यामधूनच गव्हर्नमेंटच्या विरोधात तिथल्या ब्रिटिश लोक गव्हर्नमेंटच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करायला लागले होते. गव्हर्नमेंटच्या विरोधात असंतोष व्हायला लागला होता. आणि इथूनच यांनी एवढा भ्रष्टाचार माजवला होता की लाखो कोटी रुपये, म्हणजे जहाजाचे जहाज भरून कुठे चालले होते ते? तर इंग्लंडला चालले होते. आणि त्यातला जो पहिला आपण म्हणतोय ना, ज्यांनी भारतामध्ये ब्रिटिश इस्टॅब्लिशमेंट करून दिली, तो कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह, ज्याने आत्महत्या केली नंतर. तो तर असं म्हणतात की ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरकडे जेवढी इस्टेट नसेल किंवा संपत्ती नव्हती एखाद्या सरदार घराण्यात, तेवढी याच्याकडे संपत्ती होती. तर एवढा अमाप, तर ह्याच्यावर क्वेश्चन मार्क, एवढा पैसा कुठून येतोय? याच्यातूनच ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरोधात हे झालं. आणि इथूनच ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं, हे भारतात जर सत्ता स्थापन करू शकते, उद्या आपल्या ब्रिटनचा बी कार्यक्रम करू शकतात. आणि तिथूनच त्यांच्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटन गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर एक कंट्रोल निर्माण करण्यासाठी एक ऍक्ट आणला. तोच ऍक्ट 1773चा होता. कंट्रोल म्हणजे रेग्युलेशन होता, त्यांच्या रेग्युलेशन करायचा होता, म्हणून त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणल्या जाते. आणि तो पहिलाच ऍक्ट रेग्युलेशन ऍक्ट. आणि यानुसार काय करण्यात आला? ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल निर्माण करण्यात आला. पण कंट्रोल निर्माण कसं करण्यात आलं? का ब्रिटिश सत्तेने डायरेक्ट हस्तक्षेप नाही केला याच्यामध्ये, पिट्स इंडिया ऍक्ट पर्यंत. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं सगळ्यात महत्वाचं, की राणीनं जेव्हा परवानगी दिलेली होती कोणाला? या व्यापारी कंपनीला. तर असं दिलं नाही की तुम्ही जा, भारत म्हणजे सगळ्या एकच व्यक्ती राहणार, एकच गव्हर्नर राहणार तुमचा, तोच सगळं नियंत्रण. तर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाणार, त्या त्या क्षेत्रामधलं जी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जाणार, ज्या ज्या क्षेत्रात जाणार, तिथं तिथं त्याचा प्रमुख एक गव्हर्नर राहणार. मग हे बॉम्बे क्षेत्राकडे आले, पश्चिम भागात आले, तर बॉम्बे क्षेत्राचा गव्हर्नर राहणार. मद्रास क्षेत्रात आले, मद्रासचा राहणार. आणि बंगाल साईडला गेले तर बंगालचा गव्हर्नर. तिघांचे क्षेत्र एकामेकापासून काय होते? वेगवेगळे होते. तर पहिल्यांदा यांना कळलं की हा भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर एक सेंट्रल पॉवर निर्माण होणे काय आहे? आवश्यक आहे. आणि इथूनच बंगालच्या गव्हर्नरकडे, आता बंगालचा गव्हर्नर जनरल असा दर्जा देऊन त्याकडे बॉम्बे आणि मद्रासचे अधिकार काय करण्यात आलं? हस्तांतरित करण्यात आलं. आणि दोन्ही गव्हर्नर कोणाच्या अधीनस्थ आणण्यात आले? बंगालच्या गव्हर्नरच्या अधीनस्थ, म्हणजे सेंट्रल. आणि या गव्हर्नरला काम करण्यासाठी चार समितीय सदस्य समिती काय करण्यात आली? स्थापन करण्यात आली, ज्याच्यामध्ये 4 मेंबर होते. त्याला म्हणतात गव्हर्नर जनरल इन काउन्सिल, हा दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे. तर हा तर रेग्युलेटिंग आहे. नंतर बघा पिट्स इंडिया ऍक्ट, हा सगळ्यात पॉवरफुल त्यावेळेचा काय होता? कंट्रोल आणणारा. तोही रेग्युलेटिंग ऍक्ट होता. फक्त पिट्स का नाव पडलं? तर तो ब्रिटनचा काय होता? प्राईम मिनिस्टर होता, पिट्स द यंगर म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे ते नाव पडलं होतं. मग हे 1853 पर्यंत, म्हणजे आपण 52 पर्यंत 53 पर्यंत म्हणतोय, असे रेग्युलेशन आलेले होते, ज्याला चार्टर्ड ऍक्ट नावाने ओळखतोय. नंतर माहिती आहे तुम्हाला 1858 ला ईस्ट इंडिया कंपनीची काय झाली? समाप्ती झाली. आणि ब्रिटन गव्हर्नमेंटने स्वतःच्या हातात काय घेतलं होतं? अधिकार घेतलेलं होतं. ठीक आहे. तर याबद्दल ही स्टेटमेंट आहे. या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देण्यात आली. हो, तर भारतामध्ये राजकीय आणि काय प्रशासकीय कार्य, राजकीय कार्य म्हणजे का सत्ता चालवणे, प्रशासकीय म्हणजे प्रशासन करणे, याला मान्यता देण्यात आली होती. बरोबर आहे. या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यावर किंवा भेटवस्तू घेण्यावर परवानगी नाकारण्यात आलेली होती. भ्रष्टाचार वाढलेला होता. हे काय करायचे? भारतीय लोकांकडून मोठ्या प्रमाणात बक्षिसं वगैरे घ्यायचे. ते सगळं बंद करण्यात आलंय. त्यामुळे चुकीचं आहे. या कायद्यान्वये भारतीय केंद्रीय प्रशासनाचा काय घातला गेला? पाया घातला गेला. बरोबर, मी आताच तुम्हाला म्हणलं एक सेंट्रल पॉवर तयार करण्यात आली होती. ठीक आहे. अ आणि क बरोबर आहे, अचूक. नंतर बघा 92वा क्वेश्चन, कॅबिनेट मिशन भारतात 24 मार्च 1946 रोजी आली. त्यांनी त्यांची योजना 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध केली. कॅबिनेट मिशन
ही काय आली कॅबिनेट. तुम्हाला माहिती आहे 3 सदस्य होते, पॅथिक लॉरेन्स क्रिप्स हे जे काही होते. हे सगळ्यात महत्त्वाचे. तुम्हाला माहिती आहे याचा पहिली घडामोड काय घडलेली आहे. पहिलं महायुद्ध संपलं तसंच सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. कुठं? ब्रिटनमध्ये. आणि ते ब्रिटनमध्ये चर्चिलची जी काय म्हणतो आपलं आपल्या भाषेमध्ये की एक उजव्या विचारसरणीची सरकार जाऊन जे आपल्या भारतीयांचा द्वेष करायची ते सरकार चर्चिलची. त्या ठिकाणी मजूर पक्षाला होता की भारतीयांचा थोडा विचार करणार. म्हणजे भारतीयांचा म्हणजे असं नाही की तेव्हा स्वतंत्र द्यावं. तर त्यांचं एवढंच म्हणणं असायचं की बाबा आपण सत्ता गाजवतो तर त्यांना काही अधिकार पण सुद्धा काय केले पाहिजे, दिले पाहिजे. त्यांचे डेव्हलपमेंट पण केला पाहिजे. असा म्हणणारा मजूर पक्ष होता. त्या सत्तेमध्ये आली. त्याचे क्लायमेट ऍक्टली हे काय झाले प्राईम मिनिस्टर. आणि आल्या आल्या त्यांना कळलं की वास्तविकता असं आहे की दुसऱ्या महायुद्धानं पूर्ण कोलॅप्स झाला होता ब्रिटन. जरी जिंकलेले असतील फ्रान्स, ब्रिटन, पण त्या सगळ्या देशामध्ये सगळ्यात नुकसान झालेलं असेल तर कोणाचा झाला होता? ब्रिटनचा झाला होता. अमेरिकेचा काही नाही. अमेरिकेच्या जमिनीवर कधी युद्ध झालं नाही. त्यांनी फक्त वेपन्स पुरवले. असं म्हणतात की सगळ्यात जबाबदार अमेरिकाही होती या कंडिशन मध्ये. तर ब्रिटन एवढी कोलॅप्स झाली. वास्तविक असलेला नेता होता तो. त्याने लगेच कळलं की भारतीय आहे तसं राहिलेलं नाही आता. तुम्हाला माहित असेल आधीचे भारतीय आणि हळूहळू भारतीयामध्ये खूप बदल होत गेला. म्हणजे भारतीय लोक आता आपल्या स्वातंत्र्य पहिले तुम्हाला माहिती आहे अर्ज विनंत्याचा मार्ग करत होते. नंतर हळूहळू रस्त्यावर उतरायला लागले. अहिंसक जरी होते पण रस्त्यावर उतरून आता आपल्या मागण्या करायला लागले होते. आणि त्याच वेळेस सगळ्यात मोठी घटना काय घडली की आता ऍटलीला कळलं की भारतीय लोक एवढे आक्रमक झाले. आपण दिलं नाही तर आपल्याला हाकलून लावतील. आणि हाकलून लावून हा इतिहास झाला तर हा घातक ठरेल आपल्या देशासाठी, ब्रिटनसाठी. त्यामधूनच त्यांनी सांगितलं आल्यालाच घोषणा केली की आम्ही जून 1948च्या आधी भारतीयांना काय देण्याचा प्रयत्न करतोय? स्वातंत्र्य. पण तत्पूर्वी भारतीयांची मागणी काय होते? स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हातात नाही, तर ही जनतेच्या हातात गेली पाहिजे. जनता म्हणजे कोण? जनतेने स्थापन केली सत्ता. आणि सत्ता कशी येणार? घटनेनुसार येणार. मग पहिले काय बनणार? घटना. मग हीच घटना बनवण्यासाठी भारतीय लोक घटना बनवले. घटना कोण बनवली? भारतीय लोक. कशाच्या माध्यमातून? एका समितीच्या माध्यमातून. मग घटना समिती स्थापन करण्यासाठी ती समिती कशी असेल? भारतीय लोक कोणते असतील? निवडणूक कशी घ्यावे? आपल्या संस्थाने होते, प्रांतांचे वेगवेगळे विचार होते. त्याच्यामुळे कशी डेव्हलप करायची समिती यासाठी कॅबिनेट मिशन येणार होती. आणि हीच कॅबिनेट मिशन आली तर पहिली 24 मार्च 1946 कराचीला पहिल्यांदा आली होती. आणि तिथूनच मग तिनं आपला प्रवास सुरू केला. लगेच आपला रिपोर्ट दिला. तुम्हाला माहित असेल 389 सदस्यांची त्यांनी काय सुचवली होती? काय घटना समिती सुचवली होती. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा ब्रिटिशांनी भारतीयांसाठी घटना तयार करावी. ब्रिटिशांनी भारतीयांसाठी घटना तयार करावी अशी शिफारस कॅबिनेट मिशनने केली. तर कॅबिनेट मिशननी भारतीयांसाठी काय करावी? घटना तयार करावी असं सुचवलं होतं. नंतर बघा कॅबिनेट मिशनने घटना समितीच्या निर्मितीची अनेक पर्यायानंतर न्याय व व्यवहार पद्धत शोधून काढली. बरोबर. न्याय आणि व्यवहार हे पद्धत आता स्टेटमेंट थोडं वेगळंच वाटते. न्याय आणि व्यवहारी म्हणजे काय? त्यावेळेस अशी कंडिशन होती की इलेक्शन डायरेक्ट घेणे शक्य होते का? नाही. मतदारसंघ कधी पाडलेले होते का आपण? नाही. सेंट्रल लेवलवरचे मतदारसंघच नव्हते ना. 1935च्या कायद्याने इलेक्शन झाली होती पण ते कशी झाली होती? प्रांतांची कॉन्स्टिट्युएन्सी होती. मतदार हे छोटे छोटे आजचे आमदारकीचे जे म्हणतो ना मतदारसंघ तशा टाईप मध्ये होते. पूर्ण आजचे खासदार टाईप मतदारसंघ होते का? नाही ना. आणि हे शक्य होते 1948च्या आधी घटना समिती स्थापन झाली नसते. आणि व्यवहारी हेच होतं की जे ऑलरेडी जनतेने निवडून दिलेले प्रांत विधिमंडळ आहेत ते विधिमंडळ आता कोणाची निवडणूक घडवतील? घटना समितीची. त्यामुळे न्याय आणि व्यवहार म्हणतो म्हणून ही सुद्धा स्टेटमेंट काय बरोबर आहे. आणि बरोबर आहे. नंतर बघा घटना समितीच्या समिती अध्यक्ष आणि समित्या याची योग्य जोड्या लावा. हे तर तुम्हाला सांगतो पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती पटाभी सीतारामय्या होते. सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती वरदाचारी होते सर्वोच्च न्यायालय संबंधित समितीचे. घटना समिती कार्याविषयी समिती मावळणकर होते. आणि घटना समिती आर्थिक तरतूद करणारी एक नलिना रंजन सरकार समिती होती. ठीक आहे. दुसरा पहिलाच पर्याय बरोबर. हा नंतर 94वा क्वेश्चन आहे. योग्य जोड्या निवडा. भारतीय घटना मूलभूत हक्क आणि मानवी तत्वे यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे असे सर्वोच्च न्यायालयाने मिनर्वा मिल खटला जो 1980 ला आलेला होता या खटल्यामध्ये म्हटलेले आहे. बरोबर आहे. जो बॅलेन्स ठरवण्याचा प्रयत्न केला होता. मूलभूत हक्क मोठे नाहीये आणि मानवी तत्व मोठे आहेत. त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. डीपीएसपी हे कर्तव्य कोणाचे आहे? तर सरकारचे कर्तव्य आहे. बरोबर. त्यांनी काय पॉलिसी आखायला पाहिजे, काय करा. आता तुम्हाला माहिती ना आपलं मी तुम्हाला मागच्या पहिले जो पॉलिटिक्सचा लेक्चर झालं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सगळ्यात महत्वाचं काय ते एक अंतिम उद्दिष्ट काय होतं की आपला वेलफेअर स्टेट निर्माण करणे. वेलफेअर स्टेट आजही आपल्याला कुठून सापडते? फक्त डीपीएसपी. म्हणजे जे काही धोरण असतील, जे काही कायदे करतील, जे काही नियम करतील ते कोणासाठी असतील? जनतेच्या कल्याणासाठी असतील. तर लक्षात घ्या तेही तेवढेच महत्वाचे आहे. आणि मूलभूत हक्क कोणाचे आहेत? जनतेचे आहेत. ते कोणी घेतले? जनतेनेच घेतले. कोणासाठी घेतले? स्वतःसाठीच घेतले. कशाच्या माध्यमातून घेतल्या? घटनेच्या माध्यमातून घेतल्या. त्यामुळे ते कोणी काढू शकत नाही. प्रत्येकाचा एक बॅलन्स आहे. हे मूलभूत
मनोरमा मिल खटल्यात म्हटलेलं आहे. तर हे आपलं पुढच्या टेस्टला अजून याच्यावर डिटेल होणार आहे, कारण आपल्याला ओबीसी आरक्षणासंबंधित एक क्वेश्चन टाकायचा, यावेळेस आलाच नाही तो, पुढच्या वेळेस येईल तो. मी त्यावेळेस अजून डिटेल याच्यावर हे करतो, कारण तुम्हाला पूर्ण खटले सांगायचे ते ओबीसी आरक्षणासंबंधित कसे कसे होते. ठीक आहे, त्यामुळे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरी बघा, 42व्या घटनादुरुस्ती 1976 अन्वये मूलभूत हक्काच्या सूचीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आले. तर लक्षात घ्या, हे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेलं होतं? 44व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेलं होतं. 300A मध्ये टाकण्यात आले आर्टिकल, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता काय, कायदेशीर आहे फक्त. ठीक आहे, त्यामुळे ब चुकलेला आहे, फक्त अ बरोबर आहे. 95 एकदम सोपी क्वेश्चन आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या पात्रतेसंबंधित अचूक विधान निवडा आहे. तो सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे पात्रता बघा काय म्हणते, तो सर्वोच्च न्यायालयाचा किंवा सलगतेने उच्च न्यायालयाचा, सॉरी उच्च न्यायालयाचा किंवा सलगतेने उच्च न्यायालयाचा 5 वर्ष न्यायमूर्ती असायला पाहिजे. हो बरोबर आहे, तो न्यायमूर्ती 5 वर्ष, किमान 5 वर्ष तरी त्याचा कार्यकाळ असला पाहिजे. ती व्यक्ती उच्च न्यायालयात किंवा सलगतेने उच्च न्यायालयाच्या 7 वर्ष वकील, 7 नाही तर किती पाहिजे, 10 वर्ष वकील असायला पाहिजे. राष्ट्रपतीच्या मते ते व्यक्ती अग्रण्य कायदे पंडित म्हणजे निष्णात कायदे पंडित शब्द पाहिजे होता, तिथं अग्रण्य त्याचा पॅरल शब्द टाकलाय. तर ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त ब चुकीचा आहे, अ आणि क बरोबर आहे, पहिलाच पर्याय. आता बघा, एक राज्यसेवेला क्वेश्चन आला होता प्रीला, एक गव्हर्नन्सचा क्वेश्चन टाकला होता त्यांनी. तुम्हाला माहित असेल, अखिल भारत जे ऑल इंडिया सर्व्हिस, सेंट्रल सर्व्हिस बद्दल होते ना, त्या सर्व्हिसचा तो याचा प्रश्न होता. तो कोणाचा प्रश्न होता? गव्हर्नन्सचा क्वेश्चन होता. तो काही डायरेक्ट रेग्युलर कॉन्स्टिट्यूशन मधला शब्द हे नव्हता, तर गव्हर्नमेंट टॉपिक. म्हणून तुम्हाला मी राज्यसेवेच्या वेळेस म्हणलं की एक तरी क्वेश्चन ते गव्हर्नन्सच्या टॉपिकवर काय करतात, क्वेश्चन टाकतातच ते. चला, नंतर 96वा क्वेश्चन काय म्हणते, अविनाशी राज्यांनी बनवलेले एक अविनाशी संघ म्हणजे नष्ट न होणाऱ्या राज्यांनी नष्ट न होणारा संघ निर्माण केले, असं अमेरिकन संघराज्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची डेफिनेशन केलं. तो आधी म्हणलं की त्यांची घटना काय म्हणते, कोण ठरवते? सर्वोच्च न्यायालयाने. तो अंतिम असतो सर्वोच्च न्यायालय. मी तुम्हाला त्यावेळी मागच्या लेक्चर मध्ये सांगितले की जगातले सर्वात स्ट्रॉंग ज्युडिशरी कुठली आहे, तर अमेरिकेची आहे, युएससी आहे. आता त्यांनी त्यांचा अर्थ काय लावलेला आहे की अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणजे नष्ट न होणाऱ्या राज्यांनी काय नष्ट न होणारा संघ तयार केलाय, असं ते स्टेटमेंट वापरलेली आहे. ठीक आहे, तर बरोबर आहे स्टेटमेंट. नाशवंत घटकांचा अविनाशी संघ असे भारतीय संघराज्यावर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय. नाशवंत घटकाचा आपला घटक राज्य आहे, हे काय करारातून निर्माण झालेलं आहे का? नाही, त्याची निर्मिती कोणी केली आहे? संघाने निर्माण केलेली आहे. तर लक्षात घेते केव्हाही नष्ट होऊ शकते नाही. याच्यावर आपल्याला जर सगळ्यात महत्वाचं असेल तर आर्टिकल काय सापडते आपल्याला? 3 नंबर. 3 मध्ये सगळं कळते की एखादी राज्य निर्माण करणे, एखादी राज्य फुटून काढणे, एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्याला जोडणे, हे सगळे जे घटना आहेत ते आर्टिकल 3 मध्ये आहे. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. भारतीय संघराज्य हे कराराचा परिणाम आहे, तर नाही, आपल्या करारातून निर्माण झालेच नाहीये, त्यामुळे फक्त अ आणि ब बरोबर आहे. नंतर बघा 97वा क्वेश्चन, महाराष्ट्रात खालीपैकी कोणकोणत्या ठिकाणी छावणी किंवा कटक मंडळे स्थापन करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या, छावणी मंडळे हे जर आपण जगाच्या इतिहासात पाहिलं तर फक्त भारत, पाकिस्तान, बांगलादेश, तशी यांच्या दोघांचा उल्लेख जरी नाही केला, कारण हे भारताचाच हिस्सा होते आधी, बरोबर आहे. तर हे आपल्या आशिया खंडातच हे पाहायला मिळतात छावण्या, हे दुसरीकडे पाहायला मिळत नाही. हे मिलिटरी का बरं, तर तुम्हाला एक यांच्या बघा, आता तुम्हाला इथून तयारी करताना खूप वैचारिक हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल किंवा पॉलिटिक्सचा. आता पहिल्यासारखं नाही आहे की ऑब्जेक्टिव्ह येणार आहे त्यातून शोधून काढायचं. आपल्याला वाय आणि वाय नॉट वर खेळायचं हिस्ट्रीला. इथून भविष्यात नेहमी लक्षात ठेवा, कारण इथून आता तुमचा सिलेबस चेंज होत चाललेला आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला प्रश्न उद्या असा आलाय की तुम्हाला इंटरव्ह्यूला पण विचारलं समजा राज्यसेवेला की हे छावण्या मंडळा का स्थापन करण्यात आलेल्या आहे, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मिलिटरी हे कुठं असते, बॉर्डर म्हणजे संरक्षण करण्यासाठी देशाचं. शक्यतो हे बॉर्डरच्या एरियात जास्त असते, अशी एक डेफिनेशन होती. पण तुम्हाला माहिती आहे भारतात जशी ब्रिटिश इस्टॅब्लिशमेंट झाली तसे तिथे भारतात इंटरनल काय व्हायला लागले होते, बंड व्हायला लागले होते. आणि हे बंड हळूहळू मोडीत, मला म्हणजे मद्रास प्रांतात बी खूप मोठ्या प्रमाणात बंड वगैरे झाले होते. आणि हे मोडून काढायचे असेल तर आतमध्ये मिलिटरी असणे आवश्यक होते, आणि इथं कमी प्रमाणात नाही, मग इथं कायमस्वरूपी तळ ठेवणे काय होते, आवश्यक होते. आणि इथूनच हे ओरिजिन झाले छावणी मंडळाचे. आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यानंतर बी तशाच राहिल्या. पण तिथं जे काही ज्या छावण्या ज्या एरियात होते तिथले नागरी लोकांचा राजकीय प्रश्न होता, राजकीय अधिकार होते, तिथूनच छावणी मंडळाच्या याला काही अधिकार त्या नागरी लोकांना देण्यासाठी छावणी मंडळामध्ये इलेक्शन किंवा राजकीय अधिकाराचे स्वरूप सुरू झाले. तर यापैकी आपल्याला फक्त एवढाच प्रश्न विचारला की महाराष्ट्रात किती म्हणजे कोणत्या कोणत्या छावण्या, महाराष्ट्रात एकूण किती आहे, 7 छावणी आहेत. त्यापैकी भारतामध्ये एकूण 64 आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 13 आहेत. माहित असेल ना, युपी मध्ये सर्वाधिक 13 आहे. आणि तुम्हाला माहिती आहे भारतातली सर्वात मोठी छावणी क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सध्या आता, तर ती कानपूर आहे. एवढं लक्षात ठेवा, सध्या आता कानपूर सगळ्यात मोठी क्षेत्रफळाने आणि कशाने, तर लोकसंख्येने कानपूर आहे. आणि महाराष्ट्रात जे 7 आहेत त्यामध्ये पुण्यात तर 3च आहेत, पुणे कॅम्प मेन,
खडकी आणि काय खडकी आणि काय आपलं देहू असे 3 इथेच आहे. देवळाली म्हणजे नाशिकचं 4 झाले. कामठी नागपूरचं 5. अजून कुठली होती नगर 6 आणि औरंगाबाद काय 7 आणि महाराष्ट्राची सर्वात मोठी क्षेत्रफळाने कुठली आहे नगरची आहे. ओके. त्यामुळे बडनेर आहे. बडनेर हा तुम्हाला माहिती असेल अमरावतीमध्ये आहे. तर हे काय बडनेराला काही छावणी मंडळ आहेच नाही. तर अ, क आणि ड. 98वा क्वेश्चन महान्यायवादीबद्दल अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. भारताचा वकील, भारत सरकारचा वकील, भारत सरकारचा वकील अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. जो महाराष्ट्र सरकारचा किंवा राज्याचा सरकारचा असतो त्याला म्हणतात ॲडव्होकेट जनरल म्हणतात. हे वकीलच असतात. फक्त कोणाची बाजू मांडतात हे सरकारची बाजू मांडतात. एवढं लक्षात ठेवा. चला हे यांचा कार्यकाळ 5 वर्षाच्या पदावर राहतात. बघा 5 वर्षाच्या पदावर नाही, घटनेत कुठंच सांगितलं नाही त्यांचा कार्यकाळ. ऑलरेडी जोपर्यंत त्यांची जी स्टँडिंग सरकार असते तोपर्यंत राहतात. कारण कोणती सरकार बदलली तर त्यांना त्यांचा वकील लागतोय. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मान्यवादी ऑलरेडी राजीनामा देतात नंतर. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. ते राष्ट्रपतीने मर्जीने पद धारण करतात. राष्ट्रपतीने म्हणलं त्यावेळेस राजीनामा द्यावा लागते. बरोबर आहे. ते संसद सदस्याचे विशेषाधिकार मिळण्यास पात्र असतात. दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकतात. दोन्ही सभागृह समितीचे सदस्य राहू शकतात. दोन्ही सभागृहामध्ये चर्चेत सहभागी घेऊ शकतात. फक्त मतदान करू शकत नाही. त्यामुळे स्टेटमेंट बरोबर आहे. ते शासनासाठी पूर्णवेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक नाहीत आहे. बरोबर आहे. सरकारचे पूर्णवेळ सल्लागार नाहीये. ते प्रायव्हेट प्रॅक्टिस पण करू शकतात. पण त्यावेळी भारत सरकारची जी बाजू असेल त्याच्या विरोधात ते फक्त केस घेऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ब क ड दुसरा पर्याय बरोबर. नंतर बघा पंचायत राज संबंधित योग्य जोड्या लावा आहे. हा मी मगाशी एक सांगायचं राहून गेलं. आपला छावणी मंडळ जे आहे आपले तुम्हाला माहित असेल आपला भाग 9 आणि भाग 9A असे 2 स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित म्हणजे लोकल सिस्टीमशी संबंधित आपल्या घटनेत भाग आहेत. हे 73व्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले आणि 74व्या आले. तर लक्षात घ्या जे छावणी मंडळाची डेफिनेशन जी येते ना ती नगरपालिका या डेफिनेशन अंतर्गत येते. हे ऑलरेडी सांगितलं आहे 243 मध्ये. बरोबर आहे. क्यू पर्यंत तर ऑलरेडी काय आहे ओपी हा ओ पर्यंत काय ऑलरेडी ग्रामीण आहे. पी पासून काय सुरू होते नागरी सुरू होते. तिथे डेफिनेशन आहे सगळे 243 मध्ये. त्यामुळे छावणी मंडळाची डेफिनेशन कोणासारखी आहे नगरपालिकेसारखी आहे. म्हणजे नगरपालिकेच्या स्वरूपासारखीच राहणार असं सांगितलेलं आहे. अजून सांगायचं आहे की छावणी मंडळाचा अध्यक्ष कधीही निर्वाचित नसतो किंवा जनतेतून आलेला नसतो. प्रत्यक्ष पण नसतो. तो असतो डायरेक्ट जो तिथला कमांडिंग ऑफिसर मुख्य असेल त्या छावणीचा तोच काय बनतो अध्यक्ष. पण 1953 ला एक समिती स्थापन झाली होती सखा पाटील समिती. आपल्या महाराष्ट्र संदर्भात त्यांनी वेगळे विधान केले होते संयुक्त महाराष्ट्र संदर्भात. तेच सखा पाटील यांनी समितीने सांगितलं होतं की छावणी मंडळाचा अध्यक्ष हा काय असावा निर्वाचित असावा असं सांगितलेलं होतं. हे फक्त एक एक्स्ट्रा माहिती इथं लक्षात ठेवा. फक्त सखा पाटील समिती होती. त्यांनी म्हणलं होतं ना संयुक्त महाराष्ट्र हे जोपर्यंत आकाशामध्ये काय सूर्यचंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राला मिळणार नाही असं म्हणलं होतं. चला 98 99 पंचायत राज व्यवस्थेच्या सुरुवाती योग्य क्रम लावा. तर आपल्याला माहिती आहे भारतातली पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्वाचा पहिल्यांदा इथं लक्षात घ्या. तुम्ही असं पंचायत राज पाठांतर केलं तर कधीच होणार नाही. तुम्हाला माहिती आहे पंचायत राजवर क्वेश्चन कंबाईनला 100% 2 ते 3 असतात. पहिले एक तरी प्रश्न टाकायचे. आता त्यांनी 3-3च्या विटे आणि तिन्ही प्रश्न कुठेही सोपी नसतात त्यांचे 3 वर्षाचा जर अनालिसिस केला तर. मी असं नाही म्हणत का कठीण म्हणजे बाहेरचा येणार आहे तोच येणार आहे. पण आपल्याला जे पोल्टीचे 10 प्रश्न आहेत सगळे सांगतात की पोल्टीमध्ये काय मिळते 10 पैकी 10 मिळते. कंबाईनला खूप दूर दूरपर्यंत शाश्वती नसते या कंडिशन मध्ये. त्यापैकी 3 प्रश्न पंचायत राज आणि आपल्याला वाटते पंचायत राज म्हणजे एवढा सोपी आहे. पंचायत राज सोपी आहे पण प्रश्न एवढे डेंजर विचारते आपण काय करू वर वाचतोय. पहिल्यांदा लक्षात घ्या पंचायत व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणाचा आहे राज्याचा आहे. मग याच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्याला आहे. पण लक्षात घ्या कंडिशन काय घडलं हे राज्याचे होते हे राज्य काय करायचे नाही म्हणजे आमदारांची विधिमंडळ असतो ना आपलं विधानसभा हे आपले अधिकार स्थानिक लोकांना म्हणजे स्थानिक व्यवस्थेत न जाण्यासाठी हे अधिकार ट्रान्सफर करत नव्हते. मग इलेक्शन घेत नव्हते गव्हर्नमेंट बरोबर राज्याचे आणि त्यावेळेस काही इलेक्शन कमिशन वगैरे होता का राज्यासाठी नाही. राज्य सरकार ठरवलं एखाद्या अधिकाऱ्याला आणि तोच निवडणूक काय करायचा राज्यात काम करायचा. इलेक्शन होत नव्हत्या 15-15 20-20 वर्ष इलेक्शन होत नव्हत्या. याच्यामुळे स्थानिक विकास होत होता का नाही. लोकविकेंद्रीकरण होत होता का नाही. आणि स्वप्न काय होते आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या वेळेस तर भारतामध्ये काय लोकशाही आणणे. लोकशाही म्हणजे का लोकांची सत्ताने सत्ता केव्हा येणार आहे जोपर्यंत लोकांचं कॉन्ट्रीब्युशन काय होत नाही वाढत नाही तर विशिष्ट लोकांचीच काय राहणार सत्ता राहणार. म्हणजे त्यांची परंपरागत लोक मंत्री झाले पण त्याच्यात पोरगा मंत्री होत आहे. घराणेशाहीच वाढणार होती ना. मोदींनी पण आता बोलले होते बरोबर पण आहे की नुसती घराणेशाही वाढत आहे ना कंटिन्यू. तर मग ह्या सगळ्यात महत्व मग हे विकास करायचा स्थानिक जनतेतला एखादी गावातला व्यक्ती डायरेक्ट केंद्रीय मंत्री बनवू नाही शकत आपण. त्याला नाही आहे मॅच्युरिटी त्याला हळूहळू मॅच्युरिटी आणायची असेल त्याला त्याच्या गावातच त्यांचा व्यवहार शिकवावा लागेल. हे जेव्हा कळलं आणि मग केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नव्हता कारण विषय कोणाचा होता
राज्याचा. मग केंद्र फक्त काय करायचंय, शिफारशी करायचा आणि त्याच्यातूनच बलवंतराव मेहता समिती आली. बरोबर आहे. मग बलवंतराव मेहता समितीने सांगितलं की पहिल्यांदा बलवंतराव मेहता समितीच्या आधी काय होती, तर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला होता कोणी, जवाहरलाल नेहरूंनी. पण तो पूर्णपणे काय झाला होता, सक्सेस झाला नाही. कारण सगळे अधिकारीकरण कर्मचारीकरण झालेला होता. त्यातून बलवंतराव मेहता समितीला सांगितलं होतं की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आमचा सक्सेस झाला की नाही झाला त्याचं चेक कर. त्या समितीने सांगितलं का पूर्ण फेल गेलेली आहे. फेल गेली तर काय करायचं. त्यावेळेस नेहरू होते, ऐकून घेत होते. फेल गेलं तरी ऐकले ते. तर लक्षात घ्या, त्यांनी म्हणलं की काही नाही, इथं सरकारीकरण पूर्ण झालंय, लोकशाही पूर्णपणे दूर नाही. त्यासाठी जनतेचा कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं असेल तर पहिल्यांदा 3 टायर करावं लागेल. गावातली आहे, गावाचा एक ब्लॉक बनवायचा तालुका लेवलवर आणि तालुक्यांचा ब्लॉक बनवून काय बनवायचा आहे, जिल्हा परिषद बनवायची. हे सगळं त्यांनी सांगितलं होतं. आणि यानुसारच केंद्राने तशा निर्देश दिले कोणाला, राज्यांना, की तुम्ही अशी 3 टायर काय करा, स्थापन करा. त्यामध्ये स्थापन झालेला पहिला राज्य कोण होता, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीच्या आधारावर स्थापन झालेले पंचायत राज पहिली कोणती होती, राजस्थान, 2 ऑक्टोबर 1959 ला. नंतर आहे कोण, आंध्र प्रदेश. तिसरा कोण आहे, आसाम. अरे आहे ना आसाम, बरोबर आहे. मग चौथा आहे मद्रास, पाचवा आहे काय, कर्नाटक, सहावा काय आहे आपला ओरिसा, सातवा आहे पंजाब आणि आठवा आहे उत्तर प्रदेश आणि नववा कोण आहे, महाराष्ट्र. हे लक्षात आहे. आणि महाराष्ट्राची तारीख लक्षात ठेवायची, सगळ्यात महत्वाची. आणि लक्षात घ्या, बलवंतराव मेहता समिती जशाच्या तशा शिफारशी करून महाराष्ट्र स्थापन झाली नाहीये. तर बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनं महाराष्ट्रात कशा प्रकारे स्थापन करता यावं यासाठी महाराष्ट्राने कोण स्थापन केली, आपली वसंतराव नाईक समिती, जे आपले त्यावेळेचे कृषी मंत्री होते. बरोबर, नंतरचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. तर लक्षात घ्या, कर्नाटक कोणता आहे, पाचवा आहे. मद्रास चौथा आहे, ओरिसा सहावा आहे, पंजाब सातवा आहे, आठवा यूपी आहे, नववा महाराष्ट्र आहे. ठीक आहे. 2 2 1 चौथा पर्याय. हा, नंतर क्वेश्चन नंबर 100. अशोक मेहता समितीच्या शिफारशी द्विस्तरीय पंचायत राज स्थापन करणारे कोणता राज्य, म्हणजे मध्य प्रदेश आहे का, तर नाही. तर कोण होता, कर्नाटक. दुसरा कोण होता, पश्चिम बंगाल. तिसरा कोण होता, आंध्र प्रदेश. द्विस्तरीय. हा, मी ते इथं पण सांगतो तुम्हाला एकदम समजून की बलवंतराव मेहता समितीनुसार स्थापन झाल्या. हळूहळू कृष्णामाचारी समिती आल्या, तकलक समिती आल्यात ना त्या समित्या हळूहळू. एक लक्षात घ्या, त्यानंतर पहिली बिगर काँग्रेस समिती आली होती, सरकार आली होती कोणती, आपली मोरारजी देसाई सरकार, पहिली बिगर काँग्रेस होती. मग या सरकारने पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या काही डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांनी अशोक मेहता समिती, जनता सरकारी समाजवादी विचाराचे होते, तर 132च्या जवळपास शिफारसी केलेल्या होत्या समितीने. तर अशोकराव समिती खूप आवडता प्रश्न आहे आयोगाचा, लक्षात ठेवा. आयोगाचं तुम्ही मागच्या वेळेस अनालिसिस करा. अशोक मेहता समिती ही आयोगाची आवडती समिती. इव्हन 12 सदस्य होते, तर इव्हन अशोक मेहता समितीचे सदस्य विचारले आहेत, खालीलपैकी कोण आहेत. म्हणजे विचार करा, एवढं क्वेश्चन अशोक मेहता समितीवर आयोगाने घेतलेलं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, कधी कधी आयोगाचे खूप असे टॉपिक असतात का जे विचारणारच आयोग. म्हणजे बघा ना, जॉग्राफीला एक नेहमी हनुमंत तो नाही का आपला, काय म्हणते तो घाट, तो विचारते, येऊन येऊन त्याच्यावर प्रश्न विचारते. तसंच आयोग काय करते, अशोक मेहता समिती येऊन येऊन 2-3 वर्ष झाले का त्याच्यावर एक प्रश्न टाकते. काय आवडतं आयोगाचा, कारण पोरं सगळे कशावर हे करतात, बलवंतराव मेहता समितीवर करून येतात. आणि राज्यसभा मेहता जर तुम्ही बघितलं तर ते हनुमान समिती, बाकी समितीवर खूप जास्त हे करते. पण आयोग कंबाईनच्या पहिला तुम्ही बघा, सगळ्यात आवडता क्वेश्चन. आता बघा, समित्या कोण स्थापन करत आहे, केंद्र सरकार, बरोबर आहे. या समिती, ज्या समित्या स्थापन होत आहे, आता होत काय होतं, तरीही राज्य सरकार इलेक्शन घेत नव्हत्या. 5 वर्ष ते 10 वर्ष लावायची इलेक्शन घ्यायला. आणि मोनोपॉली होती, विशिष्ट व्यक्तीच कंटिन्यू काय होत चाललाय, सरपंच होत चाललाय. आणि डेव्हलपमेंट जे लोकशाही म्हणतो आपण, ती बळकट होत नाही. यासाठी तत्कालीन राजीव गांधी सरकारच्या लक्षात आलं की एवढं सगळं सरकार, राज्य सरकार निर्देश देऊन जेवढ्या समित्या आपण कोटी रुपये खर्च करतो, राज्य सरकार निर्देश देतो, तरी काही होत नाहीये, फायदा होत नाही. मग एक सिंघवी समिती स्थापन केली होती आणि सिंघवी समितीला विचारलंय की बाबा हे का प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे का होत नाही, म्हणजे स्थानिक व्यवस्था बळकट का नाही होत आहे, लोकांचा अजून सहभाग का नाही होता, तेच लोक काय येत आहे. तेव्हा सिंघवी समितीने सांगितलं, राज्य कधी तयार नसणार आपले अधिकार ट्रान्सफर करण्याला स्थानिक व्यवस्थेला. यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी एकच पर्याय, जशी सेंट्रल सिस्टीम आपल्या घटनेत आहे, राज्य सिस्टीम घटनेत आहे, तशीच सिस्टीम लोकल सिस्टीम कुठं असली पाहिजे, घटनेत असली पाहिजे. डायरेक्ट घटनेत तरतूद करा, घटनेतच सगळी तरतूद असेल, यांना करावंच लागेल सगळ्या कंडिशन्स. विषय राज्याकडेच राहणार, पण तरतूद कुठे ठेवा, घटनेत करा. आणि इथून सिंघवी समितीनं हे रिकमेंडेड केल्यानंतर लगेच राजीव गांधी सरकारने दुसरी समिती स्थापन केली. त्या समितीचं नाव होतं गाडगीळ समिती. आणि ही गाडगीळ समितीने सांगितलं, जी सिंघवी समिती सांगते ती बरोबर आहे. आणि या त्यांनी सांगितलं होतं महिलांना आरक्षण वगैरे द्या, सांगितलं होतं कोणी, गाडगीळ समितीने. आणि पुढे मग माहिती आहे राजीव गांधी सरकार काय झाली, म्हणजे पुन्हा आली नाही सत्तेत.
आणि सत्तेत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे चंद्रशेखरची सरकार होती, पहिले नॅशनल फ्रंटची सरकार होती आणि त्याच्यानंतर अशी कंडिशन झाली पी.व्ही. नरसिंह समिती आली. पी.व्ही. नरसिंह समिती जशी आली तुम्हाला माहिती आहे एलपीजी मॉडेल बघा पंचायत संबंधित एलपीजी मॉडेल पण येते. एलपीजी मॉडेल आला आणि एलपीजी मॉडेलमुळे काय होणार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी काय येणार कंपन्या येणार, खाजगी लोकांच्या मोठ्या मोठ्या काय वापरणार कंपन्या आणि या कुठल्या एरियात राहणार स्थानिक लेवलवर आणि स्थानिक लेवलवर झाला स्थानिक लोकांना त्यांचे अधिकार नसेल ही कंपनी असेल काय राज्य मनमानी करतील त्यांच्या फायद्यासाठी त्या त्या क्षेत्रामध्ये काय करतील लोकांना परवानग्या देतील. त्यामुळे ही बळकट करणे आवश्यक आहे. इथून नथुराम मिर्झा समिती आली आणि नथुराम मिर्झा समितीने सांगितलं घटनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक आहे याशिवाय पर्याय नाही आणि इथूनच लक्षात घ्या आपली 73वी 74वी घटना दुरुस्ती काय आली अस्तित्वात आणि ही 73वी 74वी घटना दुरुस्ती अस्तित्वात आल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती ऍक्सेप्ट करून अंमलबजावणी करणारा राज्य होता मध्य प्रदेश. कोण होता? मध्य प्रदेश. हे लक्षात ठेवा. राजस्थान नव्हता, मध्य प्रदेश होता. एमपी आणि बघा पहिली स्टेटमेंट जो अशोकराव मेहता समिती 1977 ची समिती होती ही 1977 तर या समितीने द्विस्तरीय सांगितलं होतं तर या समिती मध्य प्रदेश होता कर्नाटक दुसरा होता पश्चिम बंगाल आणि तिसरा कोण होता आंध्र प्रदेश अशी लिस्ट होती. ठीक आहे हा चला मग याचं उत्तर दोन्ही चूक आहेत. चला क्वेश्चन झाले.